नमस्कार. तुषार भाटे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत. काल 5 राज्यांचे निकाल जाहीर झाले. या 5 राज्यांच्या मध्ये पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, पाँडिचेरी आणि केरळ या 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये खूप इंटरेस्टिंग लढती झाल्या. या इंटरेस्टिंग लढतीमध्ये पश्चिम बंगालमध्ये शुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आलेली आहे. या पश्चिम बंगालमध्ये भाजपने तृणमूल काँग्रेसची सत्ता उलटून लावली. त्याचबरोबर ममता बॅनर्जीचा पराभव करून डायरेक्ट 200+ निवडून आणून सत्ता स्थापनेचा दावा ठोकलेला आहे. त्याचबरोबर तिकडं आसाममध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांचे वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले आहे. हेमंत बिस्वा शर्मा यांनी 82 जागा निवडून आणून भाजपला पुन्हा एकदा सत्तेत विराजमान केले आणि त्या ठिकाणी काँग्रेसचा अक्षरशः सुपडा साफ केलेला आहे. त्याचबरोबर तर तिकडे तामिळनाडूमध्ये विजय थलपती यांनी पहिल्यांदाच TVK या नावाने पक्ष स्थापन केला आणि पहिल्यांदा डायरेक्ट सत्तेत विराजमान. DMK जो स्टॅलिन यांचा पक्ष आहे, त्याचबरोबर AIADMK या दोन्ही पक्षांना जे आलटून पलटून नेहमी सत्तेमध्ये असतात, या दोन्ही पक्षांना जनतेने नाकारून TVK या पक्षाला सत्तेमध्ये विराजमान करण्याचा मान तमिळ नागरिकांनी दिलेला दिसत आहे. तामिळनाडूमध्ये TVK या पक्षाने 108 जागा जिंकलेल्या आहेत. भले ते बहुमतापासून काही सीट्स दूर असल्या तरी सुद्धा सर्वात सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून उदयास आलेली TVK हा पक्ष पहिल्यांदाच भारतामध्ये असेल आणि इतक्या कमी वर्षामध्ये पक्ष स्थापन करून तो पक्ष सत्तेत आणणं ही खरंच किमी आहे. खूप मला भारतात तसं बघायला गेलं तर आठवत नाही, परंतु आम आदमी पक्ष पार्टी तर TVK या पक्षाने अवघ्या 2 वर्षामध्ये डायरेक्ट सत्तेमध्ये विराजमान होण्याचा मान मिळवला आहे. मला आठवत नाही, आय थिंक फक्त आम आदमी पक्षच आहे ज्यांनी पक्ष स्थापन केला आणि लगेच सत्तेत विराजमान झाले. परंतु इतक्या इंडियन पॉलिटिक्समध्ये इतक्या लवकर यश प्राप्त करणे खरंच नाविन्यपूर्ण गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर आपण केरळचा विचार केला तर केरळमध्ये तिथेही आलटून पलटून सत्ता असते, कधी डाव्यांची कधी काँग्रेस UDP या अलायन्सची सत्ता असते. परंतु ह्या वर्षी काँग्रेसला मागील 2 इलेक्शनमध्ये डाव्या पक्षांची केरळमध्ये सत्ता होती, परंतु ह्या वर्षी काँग्रेसनं या डाव्या पक्षांची सत्ता उलटून लावून काँग्रेस सत्तेमध्ये आलेला आहे. इथे भले आलटून पलटून जरी सत्ता असली तरी डाव्यांचं खूप स्ट्रॉंग इथे वर्चस्व होतं आणि आता सध्या भारतामध्ये कुठेही डाव्यांची सत्ता नाही आणि काँग्रेस इथे केरळमध्ये एक सर्व राज्यांचा पराभव झाला, फक्त काँग्रेस केरळमध्ये फक्त नाव राखलं असं म्हटलं तर किंवा नाक राखलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाँडिचेरीमध्ये भाजपची सत्ता आलेली आहे. भाजप प्लस तिथला एक स्थानिक पक्ष आहे ऑल इंडिया NRC म्हणून तिथल्या पक्षांच्या दोघांच्या अलायन्समध्ये ते सत्ता आलेले आहे. जाता जाता तुम्हाला क्विकमध्ये कोणत्या राज्यामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या याचा एक ओव्हरव्ह्यू सांगतो. पहिल्यांदा आपण आसाममध्ये बघूया. आसाममध्ये BJPला 82 सीट्स आल्या आहेत, काँग्रेसला 19. केरळमध्ये काँग्रेसचा सत्तेत झालेला आहे, 63 जागा मिळाल्या आहेत त्यांना. तर त्याचबरोबर CPI जो UDP या दोघांच्या अलायन्स CPI मार्क्सवादी यांना 26 जागा आलेल्या आहेत आणि जो मार्क्सवादी CPI फक्त त्यांना डाव्या पक्षांना सत्तेतून उलटून लावलेलं आहे. पाँडिचेरीमध्ये एक मिनिट, ऑल इंडिया NR काँग्रेसला 12 सीट आली, तर भाजप हा अलायन्समध्ये टोटल 12+4 16 तिथे भाजपची सत्ता आलेली आहे. तमिळनाडूमध्ये TVK हा सर्वात मोठा 108 जागा आलेल्या आहेत, DMK 59 आणि अण्णा द्रमुक जो AIADMK त्यांना 27 जागा आलेल्या आहेत. काँग्रेसला फक्त अवघ्या 5. वेस्ट बंगालमध्ये BJPला 206 मगाशी म्हटल्याप्रमाणे 200+ सीट्स आले. तृणमूल काँग्रेस 80 आणि ऑल इंडिया काँग्रेस पक्षामध्ये 2 सीटा तिथे 2 पक्ष म्हणजे तामिळनाडू आणि वेस्ट बंगालमध्ये ती 2 मोठी राज्य आहेत. या 2 राज्यामध्ये काँग्रेसला अवघ्या फक्त 2 जागा मिळाल्या आहेत. या सर्व निवडणुकीचा मतदार काढायचा झाला तर डाव्यांचे पक्ष देशात कुठेही नाही. काँग्रेसची फक्त या 5 राज्यांमध्ये केरळमध्ये सत्ता आली आहे. अशाच नवीन माहितीसाठी तुषार भाटे या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.